मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित अजिबात करू नका। तर तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तरी तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐकावा। आणि जर तुम्हाला खरोखरच हा संदेश मनापासून आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही अवश्य करा आणि आपले यूट्यूब चॅनल देखील तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। मामा म्हणतात, आता घाबरण्याची तुला अजिबात गरज नाही। प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवंय ते तुम्हाला आता मिळून जाईल आणि मोठी गोड बातमी तुम्हाला येत्या 5 मिनिटांमध्ये मिळेल। म्हणून तुम्ही आजचा हा संदेश दुर्लक्षित न करता पूर्णत्व नक्कीच ऐकावा आणि मामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करावे, हे गुरु माऊली मी तुमचे बाळ आहे, अशक्यही शक्य करतील हे गुरु माऊली, असे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करावे। नामस्मरण हा तर बाळूमामांनी दिलेला असा एक साबण आहे जो कधी झिजत नाही, जो कधी संपत नाही। जेवढा तुम्ही याला घासाल ना तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवता जाईल। अर्थात हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा। वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्कीच स्वच्छ होऊ। आणि हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मात्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही। तो तर फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे आपल्याला मिळतो, तोही फार मुश्किलीने। ज्यांना हा साबण मिळालाय ना ते अत्यंत भाग्यवान आहेत। या साबणाचा वापर तुम्ही करा, अगदी जास्तीत जास्त करा। अनंत जन्मांचा मेळ तुमचा निघून जाईल आणि तो तुम्ही जाऊही द्या। पावन व्हा आपला दिवस रोज बाळूमामांच्या नामस्मरणात पावन करा आणि नक्कीच व आनंदित राहा आणि आनंदी राहा व आनंद लुटा। बस एवढंच तुम्हाला नेहमी लक्षामध्ये मात्र ठेवायचं आहे। बाकी आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच मन लावून ऐकावे। मामाच्या तर चरणी मी एकच प्रार्थना करतोय की गुरु माऊली नक्कीच तुमचे सर्व कामे पूर्ण करोत आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीला आनंदी ठेवत। बस हीच मी बाळूमामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतोय। बाळूमामांच्या मनामध्ये काय असते हे मात्र आपल्याला कधीही ज्ञात नसते। आपण आपल्याला जे हवंय ना ते मात्र आपण नक्कीच बाळूमामांकडून नेहमी मागत राहतो। आपले कल्याण कशात आहे हे बाळूमामांना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते। म्हणून तुम्ही बाळूमामांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवावा। ते तुम्हाला कधीही सोडून देत नाहीत, हे प्रथम तुम्ही लक्षामध्ये घ्यावे। प्रार्थनेमध्ये प्रचंड जास्त सामर्थ्य असते। प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू कधी शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे पाहण्याची वृत्ती नक्कीच बदलते। तिला अधिक सकारात्मक आपण मात्र नक्कीच करीत असते। बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे। मोगरीच्या वेळेजवळून जाताना सुगंध हा येणारच, हीच अपेक्षा जर तुम्ही बाबळीच्या झाडाजवळून जाताना नक्कीच त्या झाडाकडून तुम्ही केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट आहे। साधं त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा काटा आपल्या पायात देखील घुसू शकतो। अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष अजिबात देऊ नये आणि तो दोष देऊन देखील कोणत्याही पद्धतीचा नक्कीच उपयोग नाही। म्हणूनच आपलं चुकलं असतं, आपणच आधीच्या मोगरीच्या वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबळीचे देखील नक्कीच झाड आहे हे देखील आपण विसरतो आणि खाली न बघता एका लाईत आपण मात्र चालत राहतो। खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा नक्कीच घुसलेला असतो। आयुष्यातही आपण असंच करतो ना। अर्थात भेटणारी चांगली लोक मनात आपल्या घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही आपल्याला आपल्या आयुष्याच्या या प्रवासामध्ये भेटू शकतात, हे मात्र आपण विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा दोषाचा आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो। अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे मात्र आपणच तपासायला हवं। अर्थात प्रेमळ मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे, आपण ज्या पद्धतीने आयुष्य जगतोय ना त्या पद्धतीने कधीही आनंद आल्यावर भरारून जाऊ नये, कधीही आणि संकट आल्यानंतर डगमगून जाऊ नये। कारण आनंद ही तर काही काळासाठी आहे
आणि संकटे देखील आपल्या आयुष्यामध्ये काही क्षणासाठी आहेत. म्हणूनच प्रथम मात्र तुम्ही एकच लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे मामा सांगतात काही देखील झाले तरीही माणसाने मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवावे आणि आशा देखील आपण नेहमी स्वतःकडूनच ठेवावे. कारण जर आपण दुसऱ्याकडून आशा नक्कीच पूर्णत्व ठेवत बसाल तर तुम्हाला मात्र नेहमी दुःख मिळेल, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आपले खरोखरच पुण्य आहे, म्हणूनच आपण सर्वजण बाळूमामांच्या सेवेत आलेली आहोत. आता आपल्याला मात्र बाळूमामांच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री संत सद्गुरू बाळूमामा या नामाची ठेवी मात्र जमा करायची आहे. या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म बाळूमामा आहेत आणि ही बाळूमामा नामाची ठेवी कधी देखील बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून तुमच्याकडे परत येईल. म्हणूनच आपण मात्र या क्षणापासून म्हणावे की मी आता मात्र मामांचे नामस्मरण रोज करेल. रोज सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण मात्र बाळूमामांच्या चरणी जावे, त्यांचे नामस्मरण करावे, आपले नक्कीच डोके त्यांच्या चरणाशी ठेवावे आणि त्यांना म्हणावे, गुरुमाऊली माझ्याकडून कोणाचे आज नक्कीच चांगले होत नसेल तरी देखील मला हरकत नाही, परंतु माझ्याकडून कोणताही व्यक्ती दुखवू नये, बस एवढंच तुम्ही नक्कीच समजून घ्यावे. एवढं आपण मामांच्या चरणी नेहमी म्हटलं मात्र नक्कीच पाहिजे. चांगली व्यक्ती मिळाल्यावर त्याला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन त्यात अर्थात त्याचं प्रेम आणि वात्सल्य मिळवणं यात अपूर्ण आनंद आहे. आपले संरक्षण करणाऱ्याला अर्थात या डाळे आपणच उलाढाली करून गमावून मात्र नक्कीच बसतो. बाकी संपूर्ण सृष्टी मात्र बाळूमामांची आहे आणि बाळूमामांना ही संपूर्ण सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोप्या आणि सुटसुटीत करायचे आहे. बाळूमामा भक्त हो आणि या बाळूमामा हुकुमांचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात तुम्ही आम्ही प्रत्येकाने उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आपण आलेले आहोत. आता बाळूमामांचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आपण मात्र नक्कीच आलेले आहोत. एवढेच नसून आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले मन अर्थात आपले कर्म आपल्याला करायचे आहे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. माझी परिस्थिती चांगली आली म्हणजे मी नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य कधी नाम मात्र भगवंतांचे घेत नाही. नामात राहावे म्हणजे अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाली की भगवंतांचे प्रेम येईल. अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून नक्कीच देणारे नामस्मरणासारखे दुसरे मात्र कुठले साधनही नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सत्य आणि स्पष्ट बोलणारा खूप कडू जरी असला तरी देखील तो मात्र धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळे तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक मात्र असतातच. बाकी ज्याच्याकडे पैसा आहे तो मात्र मन शांतीच्या शोधात सध्या फिरत आहे आणि ज्याच्याकडे मन शांती आहे ना तो मात्र सध्या पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा सेवेकरी कसा आहे ज्याच्यात या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण मामा म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच आपण करा श्रीमंत समजावा. श्रीमंत म्हणजेच बाळूमामांचे सेवेकरी असा एक तरी मामांचा सेवेकरी आपण दाखवावा. ज्यांच्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा वास नाही, जेथे हे गुरुमाऊली आहेत ते तर समस्त ब्रह्मांड वास करते. बस एवढीच एक मोठी सत्यता आहे. बाकी मित्रांनो, एखादी वस्तूची जेवढी किंमत असेल ना तेवढी मोजल्यास खेरीज कुणीच देखील सुटत नाही. ती किंमत फार थोड्या वस्तूंच्या बाबतीत पैशाने मात्र नक्कीच मोजायची वेळ येते. एरवी पूर्णत्व मनस्ताप नक्कीच चिंता शारीरिक क्लेश कष्ट याच नाण्यांनी आपण जास्त व्यवहार मात्र करीत असतो. एवढी मात्र एक मोठी सत्यता आहे. बाकी जगणं खूप सुंदर आहे. प्रेमळ भक्ता तू सतत रुसू नकोस. एक फूल उमलले नाही म्हणून संपूर्ण रोपाला कधी तू तोडू नकोस. आयुष्य हे खूप सुंदर आहे. हसत खेळत आपण जगावे. मामांचे नामस्मरण करीत राहावे. कारण प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली तुम्हाला तेही देतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसेल. म्हणूनच
आपण मात्र आपली चिंता आणि दुःख सोडावे आणि भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करावे. बाकी असो वा व्हॉट्सअप असो वा आयुष्य, लोक मात्र समोरच्याचं स्टेटस बघतातच. म्हणूनच आपण मात्र आपले स्टेटस प्रथम नक्की स्ट्रॉंग केलं पाहिजे, जेणेकरून कोणीही आपल्याला वाईट मात्र म्हणणार नाही. बाकी हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका, कारण कानाने कच्चे असणारे लोक बहुतेकदा खरं नाते देखील गमावून बसत असतात. म्हणूनच प्रथम आपण आपल्या दृष्टिकोनांवरती विश्वास ठेवावा, बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, श्रीमंत लोकांपेक्षा गरीब व्यक्तीच आपल्यासाठी मात्र उत्तम असते. म्हणूनच आपण मात्र माणसं वाचायला आणि माणसं नक्कीच ओळखायला पूर्णत्व मात्र शिकलं पाहिजे. जीवनातील काही लोक कबड्डीच्या खेळाप्रमाणे खेळत असतात. अर्थात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावायला जाताच ते मात्र तुमचे पाय पकडून नक्कीच तुम्हाला पूर्णत्व मागे खेचण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणूनच आयुष्यामध्ये पूर्णत्व यशस्वी झाल्याशिवाय आपण मात्र आपलं ध्येय कुणालाही सांगू नये. अडचणीत असाल तर खूप कष्ट करा आणि जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा तुम्ही इतरांची मदत करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. वाटतात तितक्या सोप्या तर नसतात या कर्तव्याच्या वाटा. इथे कोणाच्या तरी चुकासाठी आपण प्रत्येकाला मात्र थांबावं लागतं. कुणाच्या तरी नक्की चुकासाठी थांबून मनातलं दुःख मनाच्या कोपऱ्यात आपण प्रत्येकाला मात्र लपवावं लागतं. जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो, तर सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी मात्र पाहत असतो. म्हणूनच आपण मात्र प्रथम स्वभाव आणि माणुसकी जास्तीत जास्त प्रमाणात उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करावा. बाकी सकाळ झाली म्हणून सूर्य उगवत नाही, तर सूर्य उगवतो म्हणूनच सकाळ होते. घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ थांबतं, परंतु वेळ कधीही थांबणार नाही. म्हणूनच तुमचे मन प्रत्यक्ष नकारात्मक झाल्याने तुमचे जीवन कधीही सुधारणार नाही. म्हणूनच प्रथम मात्र आपल्या मनाची शक्ती अर्थात इच्छाशक्ती मजबूत असली पाहिजे. जशा सूर्योदयाबरोबर अंधार नाहीसा होतो, तसंच मनाच्या प्रसन्नतेने सर्व अडथळे देखील शांत नक्कीच होत असतात. बाकी मित्रांनो, परिस्थिती जेव्हा अवघड असते ना, तेव्हा व्यक्तीचा प्रभाव आणि पैसा नाही, तर स्वभाव आणि संबंध जास्तीत जास्त प्रमाणात कामाला येतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीत असेल तेव्हा मात्र आपण त्या व्यक्तीला पूर्णत्व चांगल्या मनाने नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करावा. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर मात्र सध्या माणसांची वृत्ती आणि दृष्टी मात्र बदलत चाललेली आहे. आणि वृत्ती आणि दृष्टी माणसाची इतकी बदलत चाललेली आहे की त्याला आपलं कोण आणि परकं कोण यामधली मात्र जाणीव समजतच नाही. मदतीचा रिचार्ज करायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येत असतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा पुरेसा बॅलेन्स नक्कीच पुरेसा असतो. कदर तुम्ही करायला शिका, कारण ना हे आयुष्य परत येते ना या आयुष्यातील माणसं पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये परत येतात. म्हणूनच जे आपली आहेत त्यांना मात्र आपण जपायचं आणि जे आपलीपणाचे दिखावा करतात त्यांच्यापासून आपण मात्र 4 हात लांब राहायचं. बस एवढंच आपलं नियम आपण मात्र बनवायचं असतं. बाकी सुंदर चेहरा ही म्हातारा होतो आणि सुदृढ शरीर ही वृद्धत्वाने थकून जातं. पदसुद्धा एक दिवस प्रत्येकांचे निघून जाते, परंतु चांगला माणूस हा मात्र चांगलाच राहतो. म्हणूनच प्रथम मात्र आपण प्रत्येकाने एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी सकारात्मक नक्कीच ठेवावे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. अर्थात जे सध्या तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे तिथे एक ठराविक वेळेसाठी ठेवी आहे. म्हणूनच जास्त गर्व करणं सोडा आणि नेहमी भगवंतांच्या चरणाशी आपण आपले मन जोडावे. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असलीत तरी देखील त्यांना आकार देणारे मात्र फक्त बाळू मामा तुम्हीच आहात. बस एवढंच आपण मामांच्या चरणी म्हटलं पाहिजे. आणि काही नाते अशी असतात ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मात्र मोडून जातो आणि तुमची जागा घेणारं दुसरं कोणी जर आलं की मग मात्र आपण एक पाऊल स्वतः होऊन मागं आलेलं कधीही बरं असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र प्रत्येक क्षणी योग्य पद्धतीने परिस्थिती नक्की समजून घेतली पाहिजे आणि या आयुष्याच्या प्रवासात
आपण कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहोत याचा नेहमी विचार करणं तुम्ही मात्र सोडून द्या. अर्थात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टींकडे तुम्ही मात्र प्रथम पहा आणि नेहमी हे आयुष्य नक्कीच आनंदी राहून मात्र जगायला शिका. कितीही मागे ओढणारे भेटलेत तरी आपण पुढे पाऊल टाकायला शिकलं पाहिजे. बस आयुष्यामध्ये एवढंच एक नियम बनविले पाहिजे. बाकी दुसऱ्यांचे कर्तृत्व अर्थात कृतकार्य कॉपी करून आपले ओरिजिनल अस्तित्व वाया घालवणे हे तर मूर्खपणाचे लक्षण आपल्याला म्हणता येईल. तुम्ही जसा विचार करताना तशा भावना तुमच्या निर्माण होतात. जशा भावना असतात तशी कृती तुम्ही करतात आणि तुमच्या आजच्या कृतीवरच तुमचे भविष्य मात्र निर्धारित असते. मागे माणसातील माणुसकीच त्याला माणूस असल्याचं सर्टिफिकेट मात्र देत असते. असा आधार द्यावा की जाणीवही होऊ नये आणि उणीवही कधी नक्कीच पूर्णत्व राहू नये. माझी सगळ्यांना गरज आहे हा तर एक पद्धतीचा भ्रम आहे आणि मला कुणाचीच गरज नाही हा तर अहंकार आहे. डोक्यातून तो आपण मात्र काढला नक्कीच काढून टाकला की माणूस सर्वांच्या जीवाभावाचा निश्चिंतच पूर्ण होऊन जातो. बाकी प्रेमळ मित्रांनो, बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक मात्र बदनामी करायला निश्चिंत सुरुवात करीत असतात. वेळ दिसत नाही पण खूप काही ती मात्र दाखवीत असते. आपलेपणा खूप जण दाखवितात पण आपले कोण आहेत हे मात्र वेळच आपल्याला नेहमी दाखवीत असते आणि आपण प्रत्येकाने वेळेसोबत चालले पाहिजे. बाकी मित्रांनो, एन्जॉय करण्याची एकही संधी आपण मात्र कधीही सोडू नका. अर्थात एन्जिओग्राफी करण्याची गरज कधीही तुम्हाला पडणार नाही. मागे आयुष्यामध्ये किती जरी तुमची परिस्थिती खराब अर्थात गरीब असले ना तरी देखील तुम्ही मात्र कधीही एन्जॉय करण्याचे नक्की क्षण गमावू नका. कारण आज जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत नक्कीच त्या उत्तमच प्राप्त झालेल्या आहेत असं मानून आपण नेहमी सकारात्मक राहून आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद साजरा केला पाहिजे. बस जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे मात्र वेगवेगळे नक्कीच असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रयत्न आपण इतकंच ठेवावे की कधी तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध मात्र कोणत्याही व्यक्तीशी नसावा. जीवनात नेहमी प्रामाणिक राहा कारण प्रामाणिकपणे अर्थात प्रामाणिकतेचा नेहमी मात्र भगवंत विजय करीत असतो. खूप बोलतो म्हणून कोणी ज्ञानी होत नाही. जो श्रमाशील अवेरी निर्भय आणि शांत असतो ना तोच खरा आपण मात्र ज्ञानी समजावा. आयुष्य वर्तमानात जगता आले पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य प्रत्यक्षात आपल्याला जगता येईल अथवा न येईल. म्हणूनच आज जे सध्या तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिकलं पाहिजे. भक्ती फक्त देवापर्यंत नेते पण निष्ठ अर्थात निष्ठा माणसाला देवापर्यंत नक्कीच नेते. तुम्ही चांगले आहात किंवा वाईट हा विचार कधीही आपण करू नये कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असतात आणि तिथे गरज संपली की तिथे मात्र तुम्ही वाईट होऊन जातात. दिलेला शब्द उपयोगी पडलेला माणूस उभ्या आयुष्यात कधी देखील नक्कीच विसरणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे जगाला जास्त कधीही खर्च मात्र नक्कीच लागत नसतो पण मोठेपणा डोक्यावर घेऊन मिरवायला भरपूर जास्त खर्च नक्कीच लागतो. मनातले भाव चेहऱ्याला नेहमी सुंदर बनवित असतात. मनात आत्मविश्वास जर असला ना तर चेहरा मात्र तेजस्वी दिसतो. सर्वांसाठी प्रेम असलं की चेहरा मात्र नेहमी सात्विक दिसतो आणि इतरांविषयी जर आदर असला की चेहरा नक्कीच नम्र दिसतो. जीवनात सहनशक्ती ठेवावी. वेळ तर प्रत्येकाची येते पण आपली वेळ आल्यानंतर आपण मात्र थोडाही गर्व अंगी बाळगू नये. घडणारी प्रत्येक गोष्ट मनाला लावून कधी घ्यायची नसते. काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुद्धा तुम्हाला मात्र करता आले पाहिजे. बाकी दिवसभर देवळात बसून मोक्ष कधी मिळत नाही. त्यासाठी मन आणि विचार दोन्ही शुद्ध मात्र माणसाचे नक्कीच हवेत. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी मात्र कधी देखील राहणार नाही, अगदी आपला वाईट काळ सुद्धा. अर्थात प्रेमळ मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून आता मात्र तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या आणि भगवंतांवरती तुमचा पूर्णत्व तुम्ही मात्र नक्कीच विश्वास ठेवा. बाकी होय म्हणणे ही एक सवय मात्र कधी होऊ देऊ नये. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा ठेवतात म्हणून योग्य तिथे
नाही म्हणायला मात्र आपण शिकलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने आपण प्रत्येकाने माणसं मात्र वाचायला शिकली पाहिजेत. कारण प्रेमळ मित्रांनो, आज जर तुम्हाला योग्य पद्धतीने माणसं वाचायला नक्कीच तुम्हाला येत नसतील तर तुम्ही अजिबात चिंता काळजी करू नका. जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देतील. म्हणून आता मात्र आपण प्रत्येकाने चिंता नक्कीच सोडून द्यावे. शिक्षण अर्थात शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित होतो, अर्थात सुशिक्षित होण्यासाठी संस्कारांची मात्र गरज असते. कोकिलेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळूवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं मात्र स्वागत करत आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रथम आपले मन शुद्ध केले पाहिजेत. अर्थात माझ्याकडे भरपूर पैसा आला, भरपूर पदवी आल्यात म्हणजे माणूस कधी VIP होत नाही. अर्थात तुम्हाला जर खरोखर आयुष्यामध्ये रॉयल बनायचे असेल तर तुम्ही तुमचे विचार उच्च ठेवा, तुम्ही तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि तुम्ही तुमचा स्वभाव नेहमी शांत ठेवा. प्रत्येकाचा आदर आपण केला पाहिजे, प्रत्येकाला आपण मात्र मान दिला पाहिजे. मगच तुमच्याकडे असलेले यश हे मात्र जास्त काळ नक्कीच टिकणार. म्हणूनच प्रथम आपण प्रत्येकाने चिंता आणि काळजी करणं सोडून मात्र दिलं पाहिजे. आणि जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात ना, त्यांना समजवण्यासाठी वेळ वाया घालवण्यात थोडा देखील अर्थ नाही. बाकी सॉरी हा किती अजब शब्द आहे. माणूस म्हणाला की भांडण संपते आणि डॉक्टर म्हणाले की माणूस मात्र पूर्ण संपित असतो. पावसाळ्यात लावलेले झाड हिवाळ्यापर्यंत जपलं की पुढचे सगळेच उन्हाळे ते मात्र आपल्याला निश्चिंत जपत राहतं. आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं, यात नक्कीच केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे मात्र समजायला हवं. बाकी ज्याला मिळतं त्याला कधी कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मात्र कधी मिळत नाही. अर्थात प्रेमळ मित्रांनो, खरोखरच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही तुमचा विश्वास स्वतःवरती पूर्णत्व ठेवा. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तर तुम्हाला कदाचित यश कधी मिळू शकणार नाही आणि मिळालेच तर ते काही दिवसासाठी नक्कीच टिकेल. म्हणूनच जर तुम्हाला आयुष्यभर यशस्वी राहायचे असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने प्रथम आयुष्य जगायचे आणि आपल्या मनाला नक्की स्थिर ठेवायचे शिकलं पाहिजे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. नेहमी सर्व काही मनासारखं होत नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालेलं होतं ते दिवस मात्र तुम्ही कधीही विसरू नका. ब्रह्मध्वनी तर अर्थात तू तर पुस्तकाला प्रत्येक अर्थात मस्तकाकडून हृदय पार नक्कीच केले, एवढं मात्र नक्कीच खरे. कमी वेळात दुःख बघितलं की माणूस कमी वेळातच मोठं मात्र नक्कीच होतो. हा एक पद्धतीचा मोठा अनुभव आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. असे म्हटल्यावर सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण प्रत्येकाला मात्र नक्कीच आठवतात. ज्यांना आपले विचार पटत नसतील ना त्यांना प्रतिउत्तर तुम्ही कधीही देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत आपण राहू द्यावे. गाळ आपोआप खाली नक्की जाऊन बसेल. प्रामाणिकपणा असण्यासाठी कुठली शिकवण नसते, तो मात्र आपल्या रक्तातच आणि संस्कारातच असलं पाहिजे. अक्षर किती सुंदर जरी असलं ना तरीही नक्कीच खोडलेल्या शब्दाकडे आधी लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं जरी वागलो तरी देखील लोकांना फक्त आपल्या मात्र चुका नक्कीच दिसायला लागतात. प्रत्येकाचा एक मात्र ठराविक वेळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना कधी कुणाची किंमत नसते. बाकी या पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे धूर्त आणि खोटा मित्र आहे. म्हणूनच तुम्ही मात्र वेळेत अशा व्यक्तींना निश्चिंत समजले पाहिजे. शब्द देताना आपण मात्र विचार करून नक्कीच द्यावे. कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास एका क्षणामध्ये मात्र संपू शकतो. इतकंही कोणाच्या आहारी आपण कधीही जाऊ नये की आपलं अस्तित्वही निर्थक मात्र नक्कीच ठरेल. मनाने तुटलेल्या अवस्थेतून सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. परंतु अध्यात्मामध्ये माणूस तेव्हाच होतो जेव्हा त्याला चारो बाजूने धोके मिळतात आणि नक्कीच त्याला समजून जातं की विज्ञानाच्या पुढे गेले तर नक्कीच अध्यात्म आहे. म्हणूनच प्रथम प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक गोष्टी अर्थात चारी बाजूने धोके मिळण्यापेक्षा अर्थात आयुष्यामध्ये दुःखाची वाट बघण्यापेक्षा अर्थात दुःख आल्यानंतर भक्ती करेन असं म्हणण्यापेक्षा दुःख येऊ नये म्हणूनच आपण प्रथम भक्ती करावी. बस एवढंच आपण समजून घ्यावे आणि या क्षणापासून
आपण प्रत्येकाने मात्र निस्वार्थ मनाने चांगले कर्म करत बाळूमामांचे नामस्मरण करीत जावे. बाकी बाळूमामा तर असे आहेत जे एकदा जरी तुम्हाला नक्कीच देण्यास सुरुवात केली तर ते तुम्हाला इतके देतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाहीत. आणि जर तुमच्याकडून नक्कीच वाईट गोष्टी घडू लागलीत, अर्थात तुम्ही जर उत्तम कर्म न करता वाईट कर्म करीत राहिलात तर त्याचीही तुम्हाला शिक्षा दुप्पट होईल. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रथम मात्र आपल्या मनातील गर्व अहंकार सोडावा आणि नेहमी मामांच्या चरणाशी राहून त्यांची भक्ती मात्र आपण प्रत्येकाने करावी. नात्याची वाटणी झाली की एकाची मात्र झोळी नक्कीच रिकामी राहते. बाकी कर्म कधी कुणाला मात्र चुकत नसतात, ते फिरून मात्र प्रत्येकाकडे येत असतं. कोणावर कितीही अन्याय जरी केला ना तरी काल मात्र त्याचं उत्तर प्रत्येकाला नक्कीच देत असतो. कितीही आपली म्हटली तरीही सगळीच आपली कधीही नसतात. कधी कधी स्वतःच्या सोयीनुसार नाती मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच जपली पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचे अंदाज नेहमी नक्कीच लावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चुकते याकडे आपण प्रत्येकाने मात्र लक्ष नक्कीच दिले पाहिजे. बाकी आरसा कुठे नक्कीच कुणाला सत्य सांगतो त्यामध्ये उजवीकडे बघितले तो मात्र डावीकडचे नक्कीच दाखवितो. म्हणूनच माणसाने प्रथम इतर कोणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा प्रथम माणसाने मात्र स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बाकी कोणी हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणूनच ईश्वरांनी सर्वांना रिकाम्या हाताने मात्र पाठवलेली आहे. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर मात्र शिवलेली जखम कौतुकाने नक्कीच दाखवत सुटते. बाकी औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा नक्कीच कमी घेणे आहे. गाठभेद नातीगोटी नशिबाचा खेळ सारा, अधिक ओल्या चिंब काटा अर्थात लाटा, कधी कोरडा नक्कीच किनारा. बाकी मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पद्धतीचा टप्पा आहे. तो ओलांडल्याशिवाय तुम्हाला मात्र कधीही पुढे मात्र जाता येणार नाही. मित्र नावाचं जीवनसत्व आयुष्यात असले की निराशे नावाचा विकार मात्र कधी देखील नक्कीच होणार नाही. जो जोडण्यासाठी मेहनत घेतो तो मात्र तोडताना 10 वेळा विचार करतो. मग ते पैसे असोत किंवा नाती असोत. अर्थात हट्ट करायला माणूस हक्काचा मात्र असावा लागतो. परक्यांना आपला हट्ट स्वार्थ मात्र पूर्णत्व नक्कीच वाटते. बाकी स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मात्र माणसांच्या अंगी नक्कीच असली पाहिजे. आणि ही जिद्द मात्र माणसाला भरपूर जास्त नक्कीच पुढे घेऊन जाते. माणूस भावना शून्य नसतो कधी, माणसाला भावना शून्य अर्थात पूर्णत्व त्याच्या खूप जवळची व्यक्ती मात्र बनवीत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. अंतरातल्या सगळ्या जखमा उघड्या करून दाखवता कधी येत नाहीत. काही जखमांना मुख अर्थात पूर्णत्व मुख अमृतत्वाचे वरदान लाभलेले देखील असते. हे देखील आपण प्रत्येकाने सदैव स्मरणात ठेवावे. आणि आपल्याला किंमत न देणाऱ्या व्यक्तीला आपण जर किंमत देत राहिलोत ना तर आपलीच किंमत तिथे मात्र कमी होत जाते. वागण्यात खोटेपणा आला की मग मात्र नक्कीच जगण्यात मोठेपणा आपल्याला मात्र कधीही मिळवता येणार नाही. पैशाने तुम्हाला सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बाबांसारखी सावली तुम्हाला मात्र कुठेही मिळणार नाही. मनाचा गाभारा सुंदर विचाराने भरलेला नक्कीच असला तर मग मात्र शब्दातून संस्कारांचा सुगंध नक्कीच दरवळत असतो. जवळ काही नसताना सोबत असते ती म्हणजे आशा. आणि सर्व काही संपून गेल्यानंतर उरतो तो म्हणजे एक पद्धतीचा नक्कीच अनुभव. बाकी मोठं झाल्यावर कळलं खेळणी महाग नसतात, बाळपणच खरोखर महाग असते. पूल आणि भिंत अर्थात पूल आणि भिंत बनवायला सारखं साहित्य लागत असते, पण पूल जोडण्याचं काम करतो आणि भिंत मात्र वेगळं काम करते. जे बदलता येईल ते आपण मात्र प्रत्येकाने बदलावे आणि जे कधी तुम्हाला बदलता येणार नाही ते मात्र आपण प्रत्येकाने स्वीकारावे. आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून आपण प्रत्येकाने नेहमी दूर राहावे. परंतु स्वतःला नेहमी आपण प्रत्येकाने आनंदी मात्र ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. सोसण्याची सवय माणसाला झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी कमी होत जातं. सर्वात जवळच्या माणसाने दगा दिल्याशिवाय जाग देखील कधी माणसाला येणार नाही. आणि ज्या लोकांकडे रिकामा वेळ नक्कीच असतो ना
ते मात्र नेहमी काम करणाऱ्या लोकांचा वेळ नक्कीच वाया मात्र घालवित असतात. बाकी पदवीपेक्षा शिकण्याची कला आत्मसात करणे हे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचे आहे. राग मनात ठेवण्यापेक्षा जुनं सारे विसरून श्रम करून तर पहा, मन एकदम तुमचं मात्र शांत होईल. विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा मात्र पाणी भरून नक्कीच बाहेर येते. तसे जीवनात काय मिळवायचे असेल तर आपल्यालाही प्रत्येक क्षणी मात्र झुकावेच लागेल. आजकाल जेवढीलाच पैसे उधार मागायला वाटत नाही, त्यापेक्षाही जास्त दिलेले पैसे परत मात्र नक्कीच मागायला वागते. आणि ज्यांचे विचार सरळ असतात ना, त्यांना आयुष्यात किती वाकडी वळण जरी आलीत तरी देखील त्यांना काही फरक पडणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी नेहमी भगवंत ठामपणे नक्कीच असतो. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा आपल्या मनाने थकतो ना आणि खचतो, तेव्हा मात्र तो कधीही प्रगती करू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवावे, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मनाने मात्र उत्तम नक्कीच राहायचे आहे. एवढंच आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. आणि मनाला आपण प्रथम स्थिर कसे ठेवावे, तर सर्वप्रथम आपण मात्र लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्षित केले पाहिजे. अर्थात तुम्हाला कोण चुकीचं समजतो आणि कोणाला अर्थात कोण तुम्हाला कशा पद्धतीने बोलतो, या गोष्टीकडे तुम्ही जितकं जास्त दुर्लक्षित कराल तितकंच तुम्ही मात्र तुमचं आयुष्य आनंदात नक्कीच जगाल. नशिबात आणि नजरेत तर एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते ना, तीच नेमकी आपल्या नजरेला प्रत्यक्षात मात्र हवी असते. सुखाचा कधी संपत्तीशी संबंध नसतो. ज्यांचे मन आनंदी असते त्यांच्याकडे मात्र सर्व काही नक्कीच असते. आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी शरीर मात्र जरूर थकरे तरी चालेल, मात्र मनस्थिती कायम नक्कीच तशीच राहिली पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही प्रथम आभार माना ज्यांनी तुम्हाला नकार दिलेला आहे, कारण त्यांच्यामुळेच आज तुम्ही मात्र स्वावलंबी नक्कीच बनलात. आयुष्य हे तर एकेरी मार्गासारखे आहे. मागे वळून आपण कधी पाहू शकतो, पण मागे मात्र जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आनंदी मात्र आपण राहून जगलं पाहिजे. बाकी उद्या यश त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी आजपासून तयारी नक्कीच सुरू केलेली आहे. आणि आपल्या यशामध्ये अनेकांचे प्रयत्न नक्कीच आणि प्रार्थना सामील मात्र पूर्णत्व असतात. आणि जिथं तुमचं असणं नसण्यासमान आहे ना, तिथे मात्र तुमचं नसणं सर्वप्रथम नक्कीच चांगलं असतं. माणसाला एखादी गोष्ट जर करायचीच असेल तर मार्ग भरपूर सापडतात, आणि जर ती गोष्ट करायची नसेल तर मग मात्र प्रत्येकाला कारणे सापडतात. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्याची संधी मात्र नक्कीच साधतात. दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरवणारे आपली क्षणभर चूक मात्र लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न नक्कीच करीत असतात. बाकी बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही विचारांचा स्वीकार आपण कधीही करू नये, आणि नक्कीच मनाला पटल्याशिवाय कोणतीही कृती आपण प्रत्येकाने मात्र करू नये. हक्काची माणसं कारण नाही, वेळ मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच देतात. खरोखरच आयुष्यातले खूप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात, परंतु त्यातही सुंदर असतात ते क्षण जेव्हा दूर राहून ते मात्र आपली नक्कीच आठवण काढतात. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात ते मात्र मनुष्याला कधी कळतच नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही मात्र समजून घेतले पाहिजे ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात काय देखील झाले तरी देखील प्रथम मात्र आपण स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे तो मात्र कधी नक्कीच मागे जाणार नाही. भगवंत आपल्याला मात्र योग्य आहे तेच देतो. आपण जास्त मागत असतो त्यामुळे ते मात्र आपल्याला नेहमी नक्कीच कमी वाटते. भविष्यात आराम करायचा म्हणून आपण वर्तमानात कष्ट मात्र करीत असतो, परंतु प्रेमळ मित्रांनो, फक्त कष्ट करून उपयोग नाही, तर त्या कष्टाबरोबर आपल्याला योग्य नियोजन मात्र नक्कीच करायचे आहेत. अर्थात ज्या व्यक्तीला उत्तम पद्धतीने काम करायला जमते तो व्यक्ती मात्र उत्तम पद्धतीने पुढे नक्की जातो. आणि उत्तम पद्धतीने आपण प्रत्येकाने कर्म मात्र नक्कीच करायला शिकलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, तुम्ही बरोबर आहात म्हणून समोरचा तुम्हाला चुकीचा कधी ठरत नाही. एवढं मात्र नक्कीच खरे.
अजब न्याय आहे दुनियेचा. लोक अर्थात खोटं बोलून माणसं जिंकतात आणि खरे बोलणारे मात्र सगळ्यांच्या नक्कीच नजरेमध्ये विळण पूर्णत्व ठरत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. अर्थात शरीरासोबत मनाचेही हायजीन सांभाळा. तिरस्कार, लोभ, क्रोध, मत्सर हे मनाचे आरोग्य बिघडवणारे घातक विषाणू आहेत. मागे आपल्या पायांचा उपयोग पुढे जाण्यासाठी आपण करावा. दुसऱ्यांच्या कामात टांग अडवण्यासाठी आपण कधीही नक्कीच तो करू नये. जग बदलायला काही वेळ लागतो, बाकी पण आपली माणसं बदलायला एक क्षण देखील नक्कीच पुरेसा असतो. ज्या पायांना लहानपणापासून ऊन, वारा, पाऊस व नक्कीच पाण्याशी संघर्ष करायची सवय असते ना, अशी मात्र नक्कीच पावले शेवटपर्यंत कधी देखील थकणार नाहीत. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही तुम्हाला मात्र मागे नक्कीच येऊ देणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, स्मरणामध्ये ठेवा, काही देखील झाले तरी देखील आपले हिते काही देखील नाही, असं प्रत्यक्ष आपण प्रत्येकाने समजून आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहून नक्कीच आपण प्रत्येकाने आनंदी पूर्णत्व राहिलं पाहिजे. बाकी कोणी आपल्याशी वाईट वागलं तर लगेच त्याला मात्र बोलून कधी दाखवायचे नसते, कारण त्या क्षणी बोलून वाद वाढवण्यापेक्षा शांत राहण्यातच एक उत्तम मात्र शहाणपण असते. कमी बोला, नेमकं बोला आणि हळू बोला, म्हणजे लोक तुमचे बोलणे ऐकण्यास मात्र नेहमी उत्कृष्ट असतील. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी उत्तम कर्म करायला शिकलं पाहिजे. कारण जो व्यक्ती नेहमी उत्तम कर्म करीत असतो ना, तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व रडणार नाही. बाकी सुरुवात कशीही झाली तरी ती होणं महत्त्वाचं असतं, कारण शेवट कसा करायचा ते मात्र भगवंताने आपल्या नक्कीच हातामध्ये दिलेलं आहे. फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असतं घाव किती खोलवर नक्कीच आहेत. तुम्हाला जर पेज खरोखर लावायची असेल तर ती मात्र तुम्ही सर्वप्रथम स्वतःसोबत लावा. कारण जिंकला तर आत्मविश्वास जिंकाल आणि एखाद्या वेळी हरलात तर मग मात्र तुम्ही तुमचा अहंकार हराल. दोन्हीमध्येही तुम्हाला निश्चिंत सुख मात्र पूर्णत्व मिळेल. बागे नातं निर्माण करायचं असेल तर स्तुती तुम्ही करायला शिका, आणि ते जर तुम्हाला संपवायचं असेल तर खरं तुम्ही सांगायला शिका. बस एवढंच आयुष्यामधले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे हक्काची माणसं निघून गेल्यानंतर जखमा न शिवणाऱ्या सुया मात्र गंजून जातात. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ना, ते ध्येय नक्कीच गाठत असतात. नात्यात दुरावाही महत्त्वाचा असतो, नात्यातला अर्थात आपलेपणा जपण्यासाठी. बाकी प्रेमळ मित्रांनो, वेळ मिळाला की वेळ देणारे भरपूर जण असतात, परंतु वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात ना, तेच खरे आपले असतात. अनुभवाचं सर्टिफिकेट चुका केल्याशिवाय आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. म्हणूनच चुका मात्र होत जातील, तुम्ही त्या तुमच्या चुका सुधारत जा. वाटा तुम्हाला सापडत जातील, तुम्ही त्या मात्र प्रत्यक्षाने शोधत जा. माणसं नक्कीच बदलत जातील, तुम्ही मात्र नक्कीच त्यांना स्वीकारत जा. परिस्थिती देखील तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवत जाईल, तुम्ही मात्र ती प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने शिकत जा. फक्त आपल्याला एकच गोष्ट स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे, ते म्हणजे काहीही झाले तरी ती देखील काही देखील इथे नक्कीच आपलं नाही, पण जे सध्या तुमच्याकडे नक्कीच आहे ना, ते मात्र सर्वप्रथम तुम्ही स्वतःकडे नक्कीच ठेवलं पाहिजे. सकाळ म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या अर्थात नवीन क्षणांचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखी सुंदर बनवणे म्हणजे सकाळ असते. जीवनात फुकट काहीच आपल्याला मिळत नाही. स्वतःची सावळी सुद्धा उन्हात उभं राहिल्याशिवाय नक्कीच आपल्याला निर्माण करता येत नसते. त्याच पद्धतीने यश देखील तुम्हाला सहजगत्या कधी देखील मिळणार नाही. अर्थात प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला नक्कीच सर्वप्रथम आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी राहायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढंच आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. बाकी आयुष्यात हट्टाजाने झोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि व्यर्थ जपलेला अभिमान, यामुळे मात्र माणूस शेवटी एकटा नक्कीच पडत असतो. जीवनात स्तुती करणाऱ्यांपेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना
आपण जास्त महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक क्षण हा तर काहीतरी नक्कीच शिकवणार आहे. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा अर्थात नक्कीच पाया मात्र रचतील, यावर तुम्ही पूर्णत्व प्रथम विश्वास ठेवा. 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळा करता येईल अशी संगत जर आपल्या आयुष्याला लाभली तर जगण्यातील रंगत आपण प्रत्येकाच्या आयुष्यामधील नक्कीच अर्थात पूर्णत्व वाढत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, वास्तव्य अर्थात स्वीकारले की बरेच प्रश्न सुटून जातात. पैशाने कमवलेल्या माणसांपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं आयुष्यात मात्र आनंदाचे क्षण नक्कीच देतात. वाक्य छोटेसे आहे पण भरपूर जास्त महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती मात्र उद्ध्वस्त होतात. म्हणूनच प्रथम मात्र आपण ज्या गोष्टींचा विचार करतोय ना, त्या गोष्टींकडे आपण योग्य दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. जशी तुमची दृष्टी असेल तशीच तुम्हालाही सुंदर सृष्टी दिसणार. म्हणूनच प्रथम मात्र आपण प्रत्येकाने योग्य दृष्टी ठेवली पाहिजे. बाकी वाईट काळात सर्वच साथ सोडतात, फक्त भगवंतच आपल्याला आयुष्यभर सावलीसारखा मात्र नक्कीच साथ देत असतो. म्हणूनच आपण देखील त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायला शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील इथे मात्र तुमचे काहीही नाही. म्हणून प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. स्वतःवरती जर तुम्ही सर्वप्रथम जर नक्कीच विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच रडणार नाही. मनाला पूर्णत्व आवडणाऱ्या माणसांसमोर आपलं मन मोकळं केलं ना, मग मात्र ते एकदम मात्र नक्कीच हलकं होत असते. बाकी प्रथम आपले कर्म हेच आपले भाग्य असं समजून काम करणारे कधी अपयशी मात्र नक्कीच होणार नाहीत. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो पूर्णत्व संघर्ष करेल त्याला मात्र उद्याचे यश अनुभवायला नक्कीच मिळेल. म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही मात्र उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतात, अर्थात शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी नक्कीच लागते, तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी नक्कीच लागते. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुमच्यामध्ये सहनशक्ती असेल तर प्रत्येक अशक्य गोष्टीला तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच शक्य करू शकता. बाकी योग्य व्यक्ती आयुष्यात उशिरा येते, कारण तोपर्यंत आपल्या अवास्तव अपेक्षा बॅलन्स मात्र झालेली असतात. भाषा हे असं वस्त्र आहे जे नीट पांघरलं नाही तर माणूस मात्र निवस्त्र होऊन जातो. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी अदृश्य होण्याआधी त्यांचा आनंद मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच घ्यायला शिकलं पाहिजे. आणि जखमा भरतात पण त्यांच्या खुणा मात्र कधी देखील भरत नाहीत. अर्थात डिलीट केलेला मेसेज कधी कधी जास्त अस्वस्थ मात्र माणसाला नक्कीच करून जात असतो. ज्या गोष्टीत आनंद मिळतो ना, त्या गोष्टीत मात्र आरामी आपल्याला नक्कीच मिळून जाते. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आराम मिळते त्या गोष्टी मात्र आपण प्रत्येकाने केली पाहिजेत. प्रथम भगवंतांची भक्ती आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच केले पाहिजे. माणसाने वेळेप्रमाणे बदलावे, अर्थात काळाप्रमाणे चालावे, पण आपल्या मात्र संस्कृतीला शेवटपर्यंत प्रत्येकाने नक्कीच जपावे. आणि नातं, मन आणि हृदय तोडणारं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहेत. त्याला वेळीच मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच दूर करायला शिकले पाहिजे. बाकी कोण म्हणतं आठवण आपल्याला त्यांचीच येते ज्यांना आपण विसरलेली असतो. खरं तर आठवणी तेच राहतात ज्यांना कधी देखील विसरता मात्र नक्कीच येत नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे ते म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्ही इथे नक्कीच गमावलेली आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही आता मात्र प्रथम चिंता करणे सोडून द्यावे आणि या क्षणापासून आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करण्याकडे नक्कीच जास्तीत जास्त लक्ष द्यावे. बाकी आयुष्यामध्ये लोकांमध्ये शुगरची सध्या इतकी भीती बसली आहे की लोकांनी फक्त गोड खाणंच नाही तर गोड बोलणं सुद्धा सोडलेलं आहे. जो फरक औषधांनी पडत नसतो ना, तो फरक ज्यांच्याशी बोलून पडत असतो. तीच खरी आपली माणसं मात्र नक्कीच असतात. हे मात्र आपण प्रत्येकाने समजावे. करून दाखवणारे
बोलून कधी दाखवत नसतात आणि जे कधी बोलून दाखवत नाहीत ते मात्र आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने नक्कीच करून दाखवत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे तुम्हाला आज प्राप्त करायचे त्याहून उत्तम तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार. म्हणूनच आता मात्र आपण प्रत्येकाने स्वतःची काळजी आणि चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने नक्कीच लक्ष द्यावे. आयुष्यातील काही मात्र निर्णय चुकत नसतात, तर ते आपल्याला योग्य पद्धतीने शिकवत असतात. अर्थात कबुतराला गुरुडाचे पंख कधी लावता येतील, पण गगन भरायचं वेळ रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्त कधी घेता येणार नाही. समाधानी राहिलं की एखांती मात्र आपण प्रत्येकांना आनंद मिळतो. बाकी भगवंतांचं नाव जरी नुसतं मुखात आलं ना, तरी सर्व अडचणी आपण प्रत्येकांच्या दूर होऊ लागतात. एवढं मात्र नक्कीच, एक इच्छा काही बदलू शकत नाही, परंतु एक निश्चय सर्व काही आयुष्य आपलं निश्चिंतच बदलू शकते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्हाला तुमच्या मनामध्ये एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी भरपूर दुःखांचा सामना तुम्हाला करायचा आहे. बस तेवढ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या मनाला सर्वप्रथम मात्र सांगत चला. आणि जलद चालायची असेल तर एकटे चाला, पण खूप लांबचा पल्ला गाठायचा असेल तर तुम्ही मात्र एकत्र चाला. जगणं एक करार आहे, तोवरचाच थरार आहे, उद्रेकाची धग आहे आणि मनगटातली एक पद्धतीची नक्कीच रग आहे. काही माणसं हे तर पिंपळाच्या पानासारखी नक्कीच असतात. अर्थात जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हळुवारपणे जपून ठेवाविषयी आपण प्रत्येकाने वाटतात. पुढे इतकंच जावं की मागे काय ना काय नक्कीच उरावं. मागेही सतत पाहावं, ज्यातून पुढे जाण्यासाठी बळ आपण प्रत्येकांना मिळावं. समस्या जरी मोठी असेल तर विचार आणि प्रयत्नही आपण प्रत्येकांना मोठे नक्कीच ठेवायला पाहिजेत. बाकी स्वतःवर आलं की सगळं मात्र जड होतं. मन असो किंवा साखर जर गोड नसेल तर माणूस काय, मुंगी सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही. दोन गोष्टी अशा आहेत ज्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही. प्रथम म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद आहेत. बाकी साथ देणारी माणसं कधी कारण मात्र सांगणार नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधी तुम्हाला मात्र नक्कीच साथ देणार नाहीत. म्हणूनच आयुष्य जगत असताना योग्य पद्धतीने आपण मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा जो हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे तो नक्की संदेश आता आपण शांत मनाने अजून ऐकावा. कारण भगवंत म्हणतात, तुला ज्या गोष्टीची चिंता आणि नक्कीच भीती आहे त्या गोष्टी तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये काही काळासाठी आहेत. म्हणूनच सर्वप्रथम आपण प्रत्येकाने चिंता सोडावी आणि खरोखरच भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. बाकी मित्रांनो, संकटच आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देतात आणि दुनियेचं मतलबी स्वरूपी आपण प्रत्येकाला दाखवित असतात. म्हणूनच आयुष्यामध्ये जर संकटे येत असतील तर आपण मात्र त्या संकटांना कधीही नक्कीच नावे ठेवू नये. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे संकटे येत आहेत ते प्रत्येक संकटे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भक्कम मात्र बनवण्यासाठीच येत आहेत. म्हणून प्रथम आपण मात्र चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे नक्कीच आपण प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहा. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या मात्र दिसतच असते. म्हणूनच जेवढं जास्त तुम्ही निगेटिव्ह लोकांपासून दूर राहाल ना, तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्य मात्र नक्कीच जगाल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, जसं एका बाजूने अर्थात भाजून भाकरी बनत नसते, तसंच नात्यामध्ये एकाने जीव लावून नाते देखील कधी घट्ट नक्कीच राहत नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. अपेक्षा जिथं संपतात तिथूनच समाधानाची मात्र सुरुवात होते आणि सकारात्मक विचार संसर्जन्य असतात. जर तुम्ही यशस्वी मना अर्थात माणसाच्या सहवासात राहाल अर्थात तरच तुम्ही इच्छित यश मात्र नक्कीच प्राप्त कराल. एक वाक्य जीवनात नेहमी लक्षात ठेवा, एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून कधी तुम्हाला नक्कीच चालत राहा. बाकी पंख छाटलेला पक्षी आणि अगतिक होऊन वाकलेली व्यक्ती कधीच भरारी मात्र नक्कीच घेऊ शकणार नाही.
आणि कोणी कोणाचं नाही म्हणूनच जग कधी थांबत नाही, आणि कोणी कोणाचं आहे म्हणून मरण देखील कधी देखील लांबत नाही. म्हणूनच जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडायचं आहे आणि जे काही आपल्या नशिबी लिहून भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे ते मात्र नक्कीच घडून जाणारच आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यायचे ते म्हणजे काय देखील झाले तरी देखील उत्तमच झाले, असं प्रत्यक्ष आपण समजून आनंदी राहून हे आयुष्य मात्र नक्कीच जगायला शिकलं पाहिजे. काम साध्य होईपर्यंत अडचणींना बेधडक तोंड द्या, मग पहा यश कसे तुमच्याकडे स्वतः चालून मात्र नक्कीच येईल. बाकी नक्कीच कडवट धडेच मात्र आपण प्रत्येकांना शिकवून जातात. पुस्तक आयुष्याचं कसं वाचायचं आणि प्रसंगावधान राखून पान नक्कीच दुमडायचं की पलटायचं या प्रत्येक गोष्टी शिकवून जातात. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी. आपली एक चूक मात्र कारणीभूत ठरते ती प्रत्यक्ष दिशाहीन करण्यासाठी. म्हणूनच आपण मात्र कधीही नक्कीच वाईट विचार करू नयेत. अर्थात जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात ना त्यापेक्षा जास्त तर तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे प्रथम नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने नक्कीच लक्ष मात्र केंद्रित करावे. बाकी फोनवर बोलायला धन लागते आणि भगवंतांशी बोलायला मात्र नक्कीच चांगले मन लागत असते. बाकी पाप वाईट असते यात शंका नाही, पण पुण्य केल्याचा गर्व मात्र त्याहीपेक्षा नक्कीच वाईट असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात श्रीमंतीला गरिबीची भूक आणि गर्विष्ठ माणसाला त्याची चूक कधी देखील मात्र कळत नसते. माणसांची पारख अनुभवानुसार आपण प्रत्येकाने करावी, म्हणजे चांगली माणसे कधी तुमच्या दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे माणसे कधी तुमच्या जवळ मात्र राहणार नाहीत. कोणी तुम्हाला संधी दिली तर त्याला मात्र तुम्ही कधीही फसवू नका, आणि जरी कोणी तुम्हाला फसवलं तर त्याला मात्र तुम्ही कधीही संधी देऊ नका. देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. अर्थात देव होता नाही आलं तरी चालेल, परंतु आपण प्रत्येकाने माणूस होऊन पाहावं. जीवनात बऱ्याच गोष्टी या तर पाण्यासारख्या असतात, उंजळीत येताना आणि क्षणात निष्ठून जातात. सुख असोत किंवा दुःख, जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी आनंदात मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच जगायला शिकलं पाहिजे. आणि टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं मात्र नक्कीच बनत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, वन आणि मन जपायला शिका, कारण ते आरोग्य रक्षक नक्कीच आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. लोकांच्या मापात आपण बसलो नाही की लोक मात्र आपली माप काढायला नक्कीच पूर्णत्व सुरुवात करीत असतात. आयुष्याच्या नक्की अर्थात सुखाच्या शोधात आयुष्यामध्ये माणूस आयुष्यभर धावतो, पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र त्याला दुःखच योग्य पद्धतीने शिकवित असते. म्हणूनच आयुष्यामध्ये काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून व्यर्थची तुम्ही चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. प्रत्येकाचा मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे मात्र माणुसकी नक्कीच असली पाहिजे. आणि इतरांचे पंख छाटून कधी आपल्याला उंच भरारी घेता येत नसते. बाकी प्रयत्न तोपर्यंत सोडायचे नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीत टॉपला नक्कीच पोहोचत नाही, तोपर्यंत आपण प्रत्येकाने मात्र सातत्याने प्रयत्न केली पाहिजेत. अत्यंत प्रिय गोष्टींचाही त्याग मात्र करता यावा, इतकेच नियंत्रण मात्र आपल्या नक्कीच मनावर हवे. जीवनात नेहमी तुम्ही नक्कीच जागृत राहायला शिका. ध्येय गाठल्याशिवाय तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच थांबू नका. जोपर्यंत तुम्ही भीतीचा सामना करणार नाहीत तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील तुम्हाला कधी प्राप्त नक्कीच होणार नाही. मैत्री करणारे गरजेनुसार करू नक्कीच शकतात, पण मैत्री टिकवणारे मात्र पूर्णत्व निस्वार्थ मनाने नक्कीच साथ देतात. बाकी सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकतो, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात मात्र कायमस्वरूपी नक्कीच स्थान मिळवतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या तर दोन्हीही भगवंतांनी दिलेली असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो मनापासून बघतो ना त्याला मात्र गुणवत्ता, आणि जो तपासून पाहतो त्याला मात्र प्रथम नक्कीच कमतरता दिसते. कोणी पाण्यात राहूनही सुकतो
आणि कोणी तर कोणी दगडातूनही नक्कीच भरतो. ज्याची जशी जिद्द तो तसा मात्र आयुष्यात टिकतो. वाईट सवयीवर विजय मिळवा, नाहीतर तुमचा पराभव त्या नक्कीच वाईट सवयी करतील. या जगात भक्ती एवढी शांतता कशातही नाही आणि परमेश्वराने एवढं नक्कीच सामर्थ्यशाली कोणीही नाही. बाकी चौकटीपासून किती अंतरावर बसायचं हे तर आपल्या हातात असतं. ओ भवी की चटके हे ज्याचंच त्याने ठरवायचं असतं. याच पद्धतीने नक्कीच माणसं आहेत. तुम्हाला कोणत्या माणसांकडून अर्थात किती नक्कीच लांब आणि जवळ राहायचं आहे हे तर तुम्हा प्रत्येकाला नक्कीच पूर्णत्व समजले पाहिजे. बाकी एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी आपण प्रत्येकाने उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्या पलीकडची उत्तरेही आपण प्रत्येकाला मात्र मिळू लागतात. एका भेटीने बऱ्याचशा गाठी अर्थात सुटत असतात आणि संवादाने बरेचसे वाद मिटत मात्र नक्कीच असतात. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे तुमची जबाबदारी तुम्ही मात्र स्वतः स्वीकारायला शिका. बाकी नाकारले गेलात म्हणून कधी नाराज होऊ नका. या जगात लोक काय महाग गोष्टी नाकारत असतात आणि घट्ट मैत्री तर तीच जिथं बोलण्याआधी विचार मात्र कधी देखील आपण प्रत्येकाला करावा लागत नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे वारंवार स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हेच मानसिक थकव्याला एक पद्धतीचे आमंत्रण देते. सहवास अर्थात आपल्यातला कुठेतरी हरून गेला, एक क्षण मात्र सुखाचा तोही निघून गेला. ज्याप्रमाणे लोखंडाचा नाश त्याचा गंज करत असतो, त्याचप्रमाणे माणसांचा नाश अर्थात त्याची स्वतःची मानसिकता करते. बाकी कामात चुका झाल्यात म्हणून तुम्ही मात्र कधीही नाराज होऊ नका. चुका करणे सुद्धा काम केल्याचा पुरावा नक्कीच आहेत. मोहाच्या क्षणी सावध राहा, कारण जेव्हा आपल्याच भावना आणि बुद्धी नक्कीच आपल्याला मात्र भ्रष्ट करतात. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून अर्थात जिवंतपणेच मिळालेला एक स्वर्ग आहे. जास्त प्रामाणिक राहणे हे समोरच्याला नक्कीच फायदा घेण्याची संधी उपलब्ध करून देते. बाकी भेटाल तेव्हा गोड हसून तुम्ही मात्र बोलायला विसरू नका. चुकलं अर्थात काही तर माफ करा, पण नातं मात्र नक्कीच तुम्ही कधीही तोडू नका. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची मात्र नक्कीच वेळ येणार. बाकी मित्रांनो, समजून घ्या, परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवतो ना तेव्हा तुमचा परमेश्वरांवर विश्वास असतो. मात्र जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडवत नसतो ना तेव्हा मात्र तुमचा त्यांच्यावर पूर्ण नक्कीच विश्वास असतो. म्हणूनच तुम्हाला प्रथम गोष्ट समजायची आहे, जर एखादी अडचण गुरुमाऊली तुमची दूर करत नसतील तर नक्कीच मामांना माहिती आहे की त्या अडचणींना तुम्ही स्वतः दूर करू शकतात. म्हणूनच प्रथम स्वतः मात्र आपण सकारात्मक राहिले पाहिजेत. आणि जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळे झाक केली तर मग मात्र सत्य तुमच्याकडे पाठ नक्कीच फिरवते. जीवनात नेहमी सकारात्मक राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हीच गोष्ट तुम्हाला यशस्वी होण्यास मात्र नक्कीच मदत करते. केवळ प्रार्थना करण्यापेक्षा निरपेक्षपणे सेवा करणारा अधिक पुण्यवान नक्कीच असतो. बाकी ध्येयामागे धावताना लोक निंदेकडे लक्ष मात्र आपण कधीही देऊ नयेत. आणि प्रेमळ मित्रांनो, व्यक्तिमत्वाला साजेस असं नाव लाभणारी माणसं फार मात्र नक्की मोजकी असतात. बाकी स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्याशिवाय आपल्या असण्याचा कधीही फरक मात्र नक्कीच पडणार नाही. हजारो लोक येऊन आपले मात्र कान नक्कीच भरून जातात, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र तुमचा नक्कीच हाती आहे. कोणते दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागतं. इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावस्येशी नक्कीच झगडावं लागतं. बाकी भारतात बारशाला घरातले आणि आयुष्यभर बाहेरचे लोक मात्र नक्कीच नाव ठेवतात. इतकं हलकं काळीज नाही ठेवायचे की कोणामुळे आपल्याला फरक पडेल. कोणाचं काय जेथे अर्थात मिळे मेवा तेथे मात्र सुरू नक्कीच सेवा. बाकी मित्रांनो, पावसातून जाताना छत्रीची गरज लागते, तसं जीवनात आनंदी राहण्यासाठी चांगल्या मित्रांची देखील गरज असते. बाकी सुखाच्या कुठल्याही मार्ग नसतो. कोणत्याही परिस्थितीत सुखी राहणं हाच एकमेव मात्र नक्कीच मार्ग आहे. बाकी संपत्ती असून देखील नेहमी आपण नक्कीच साधं राहणं, राग असून नेहमी शांत राहणं, अधिकार असून नम्र राहणं, यालाच आयुष्याचं नक्कीच खरे मॅनेजमेंट म्हणते. बाकी
उडणारा फुगा आपल्याला एक धडा मात्र नक्की शिकवतो, ते म्हणजे बाहेर जे आहे ते नक्कीच नाही, तर आत जे आहे ते आपल्याला अर्थात आपल्याला मात्र वर नक्कीच घेऊन जाते. उडणारे पक्षी लोकांच्या अर्थात गोष्टींपेक्षा स्वतःच्या पंखावर विश्वास मात्र नक्कीच ठेवतात. म्हणूनच प्रथम मात्र आपण स्वतःच्या कष्टांवरती पूर्णत्व विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. हे देखील तुम्हाला नक्की समजलं अर्थात समजायला हवं. रुग्णाला सारख्याच रक्तगाठच्या रक्ताची गरज असते, सारख्या जातीच्या माणसाच्या रक्ताची नाही. यावरून तरी माणसाने काही समजून जावं, अर्थात जातीपातीत भांडणं आता तरी नक्कीच मिटवावं. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात काही इथे मात्र शाश्वत नसते. स्वतःवर जास्त ताण कधीही तुम्ही मात्र नक्कीच घेऊ नका. परिस्थिती किती जरी वाईट असली ना तरी मात्र ती बदलणार, हे नक्कीच तुम्ही प्रथम लक्षात ठेवा. ना कुठली आपण अपेक्षा करावी, ना कोणाची आपण नक्कीच उपेक्षा करावी. नाते बनवत राहावीत आणि आपुलकी मात्र आपण प्रत्येकाने नेहमी नक्कीच जपत राहावी. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून प्रथम मात्र आता तुम्ही तुमच्या चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही मात्र आता चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्या. जसा श्वास शरीराला जिवंत ठेवतो तसा विश्वास मात्र नात्याला नक्कीच जिवंत ठेवत असतो. स्वार्थी माणूस इतरांकडून मात्र निस्वार्थपणाची अपेक्षा नक्कीच करतात. एखाद्या अडचणीत माणसाला अर्थात माणूस कामाला नाही आला, माणूस जोडलेलं नातं लगेच मात्र कधी तोडायचं नसतं. अनुभवाने एक मात्र नक्की शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत कधीही बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही कधीही करू नका. आयुष्य संपवावं तर अशा ठिकाणी येऊन संपावं की टाळ्या वाजवता वाजवता लोक मात्र नक्कीच पूर्णत्व रडली पाहिजेत. बस एवढंच आयुष्यामधले मात्र मोठे सत्य. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने आता मात्र चिंता सोडून द्यावेत आणि नेहमी जे काही घडत आहे ते तर भगवंतांची इच्छा म्हणून नेहमी आपण प्रत्येकाने आता मात्र आनंदी राहायला शिकावे. म्हणूनच तुम्ही तुमच्या चिंता दुःख सोडून द्या आणि असेच बाळूमामांचे गोड आणि जीवनोपयोगी संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. बाकी आजचा संदेश आपण जेवढाही किमतीचा वेळ देऊन ऐकलेले असाल त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि जीवन उपयोगी संदेशाद्वारे. धन्यवाद.